एक महत्त्वाची बातमी आहे। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची ही फेसबुक पोस्ट आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय असं करुणा मुंडे म्हणाल्यात। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील असंही मुंडेंनी म्हटलंय। 2 दिवसांआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेलाय असंही फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडे म्हणाल्यात। 3/3/2025 को राजीनामा होगा, करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण आलंय। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय असा दावा करुणा मुंडेंनी केलाय। तर अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचंही करुणा मुंडे म्हणाल्या। अजितदादांनी 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मला असे माहिती मिळाली आहे। नैतिकताचे आधार असू द्या, कोणतेही आधार असू द्या, तर त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। आमदारकी जाईल पण धनंजय मुंडेंना अटक होऊ शकत नाही असंही करुणा मुंडेंनी म्हटलंय। 100% न्यायालयीन लढाई माझी सुरू आहे गेले 2 वर्ष अगोदरपासून। पुढे पण जे आमदारकीसाठी पण टाकलेला आहे तो आमदारकी पण लवकराच्या लवकर एक खूप मोठी न्यूज महाराष्ट्राला भेटणार आहे। आमदारकी सुद्धा गेली, त्यांना अटक होऊ शकत नाही याच्यामध्ये, क्योंकि धनंजय मुंडेला मी 27 वर्षापासून ओळखते, 96 पासून ओळखते। ते असं घाणेरडा व्यक्ती नाही आहे। त्यांचे पदाचा गैरवापर करून हे लोक हे सगळे घाणेरडी गोष्ट करत होते, पण तो असा व्यक्ती आहे की मच्छर सुद्धा मारू शकत नाही। धनंजय मुंडेंना राजीनामा तर द्यावाच लागेल असं राऊत म्हणाले। तर सरकार मुंडेंचा राजीनामा अजिबात घेणार नाही असं आभडांनी म्हटलंय। राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार, मुख्य मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे। लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। अजिबात घेणार नाहीत। अख्ख्या सरकारची गेले 80 दिवस बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे। धनंजय मुंडेंच्या वरद हस्तानच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, तसं नाही झालं तर त्यांना बडतर्फ करा अशी मागणी अंजली दवानी यांनी केली आहे। त्यांचा राजीनामाच नाही, आता अशी वेळ आली आहे की यांना बडतर्फ करायला हवं। अतिशय गंभीर आहे हे सगळं आणि अशा लोकांना राजकारणात राहणं मुळात चुकीचं आहे, गंभीर आहे। यांना हात धरून राजकारणातून बाहेर काढलं गेलं पाहिजे। आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत, आपण न्याय मागतोय। ते त्या राजीनाम्याचा विषय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे बघतील। हे आपल्याकडे न्यायाची भूमिका आहे, आपण न्याय मागतोय, हे सगळ्या वरच्या गोष्टी आहेत ते बघतील। तर नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हरकत नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय। कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही, पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे। बीड हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवणाऱ्यांना 6 आरोपी केलं नाही, 6 आरोपी केलं असतं तर केव्हाच शिक्षा झाली असती असंही जरांगे म्हणाले। जाऊ दे, आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला, अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी 6 आरोपी केले नाही, तर याच्यातच 150 जण झाले असते। पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं, कट मारणं, गाड्याला आड उभारणं, प्लॉट हडपिणं, खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यांसंघ केले की आमचा मोर्चा तिकडे वळाला ज्यांच्याकडे। सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंड मित्र वाचवले, टोळी पण वाचवली, हे लोकांच्या लक्षात 100% येत आहे। पण जाऊ द्या, बघूयात पुरवणी तपासात बी काही 6 आरोपी होते।